मुखवट्यामागचं सत्य. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा शहरात शारदाताई आपल्या 2 मुली अर्चना आणि निशासोबत राहत होत्या. नवरा 10 वर्षापूर्वी अपघातात गेला होता. त्या दिवसापासून शारदाताईंनी लोकांच्या घरची कामं करून, शिवणकाम करून आणि उपाशी राहूनही मुलींना शिकवलं. अर्चना मोठी, समजूतदार आणि आईची सावलीच होती, तर निशा थोडी खोडकर पण मनाने खूप चांगली होती. शारदाताई नेहमी म्हणायच्या, माझ्याकडे पैसा नाही, पण माझ्या मुलीच माझं खरं धन आहे. काळ पुढे सरकत गेला. अर्चनाचं लग्न एका सुशिक्षित आणि सभ्य दिसणाऱ्या तरुणाशी, अजयशी झालं. संपूर्ण गावात अभयचं खूप कौतुक होत. तो वृद्धांना मदत करायचा, गरिबांना पैसे द्यायचा, आईला आई म्हणून हाक मारायचा. शारदाताईंना वाटलं, देवाने माझ्या मुलीसाठी देवदूतच पाठवला. पण तो फक्त एक मुखवटा होता. लग्नानंतर काही महिन्यांनी अर्चनाला अभयमध्ये बदल जाणवू लागला. तो रात्री उशिरा कुणाशी तरी बोलायचा, मोठमोठे पैसे लपवून ठेवायचा. काही अनोळखी लोक घरी येत असत. अर्चनाने विचारलं की तो रागवायचा. एके दिवशी अर्चना शांतपणे त्याच्या मागे गेली. शहराबाहेरच्या एका जुन्या गोदामात अभय आणि त्याचा मित्र विनोद बोलत होते. अर्चना लपून त्यांचं संभाषण ऐकू लागली. अभय म्हणाला, शारदाताईचं घर माझ्या नावावर झालं की त्यांना वृद्धाश्रमात टाकू, मग सगळी मालमत्ता आपली. विनोद थोडा घाबरून म्हणाला, हे चुकीचं आहे. अभय हसला. या जगात पैशापुढे नाती काहीच नसतात. अर्चनाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती घरी आली, पण तिने लगेच काही सांगितलं नाही. तिला ठोस पुरावे हवे होते. त्या रात्री तिने तिच्या धाकट्या बहिणीला निशाला एक मेसेज केला, माझ्यावर काही संकट आलं तर अभयवर कधीच विश्वास ठेवू नको. दुसऱ्या दिवशी अर्चना अचानक गायब झाली. संपूर्ण शहरात शोध सुरू झाला. अभय मात्र सगळ्यांसमोर रडत होता. पोलीस स्टेशन, पोस्टर, बातम्या, सगळीकडे तो दुखी नवऱ्याचं अभिनय करत होता. शारदाताईंची अवस्था मात्र वेडीसारखीच झाली होती. रोज सकाळी त्या अर्चनाच्या खोलीत बसून तिचे कपडे मिठीत घेऊन रडत असत. एके दिवशी त्यांना अर्चनाची जुनी डायरी सापडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आई, तू माझ्यासाठी आयुष्यभर लढलीस. माझ्यावर संकट आलं तर मला माहीत आहे तू मला नक्की शोधशील. हे वाचून शारदाताई ढसाढसा रडू लागल्या. निशाही स्वतःला दोष देत होती. ताईने मला सावध केलं होतं, पण मीच तिचं ऐकलं नाही. दिवस जात होते. एक सकाळी घराच्या दाराखाली एक अनोळखी लिफाफा पडलेला दिसला. आत एक फोटो होता. त्या फोटोमध्ये अर्चना एका अंधाऱ्या खोलीत बसलेली होती. मागे भिंतीवर लिहिलं होतं, जुनं फार्म हाऊस. शारदाताई पोलिसांकडे गेल्या, पण पुरावे अपुरे असल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही. तेवढ्यात रात्री निशाचा फोन वाजला. फोनवर विनोद होता. त्याचा आवाज थरथरत होता. मी खूप मोठी चूक केली. अभयच्या भीतीने मी गप्प राहिलो, पण आता नाही. अर्चना जिवंत आहे. त्याने फार्म हाऊसचा पत्ता दिला. शारदाताई, निशा आणि पोलीस तात्काळ तिथे पोहोचले. एका बंद खोलीत अर्चना दोरीने बांधलेली होती. अनेक दिवस उपाशी असल्यामुळे ती खूप अशक्त झाली होती. आईला पाहताच ती रडत म्हणाली, आई, मला माहित होतं तू मला सोडवायला येशील. शारदाताईंनी तिला मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. दरम्यान अभय पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला पकडलं. कोर्टात विनोद सरकारी साक्षीदार झाला. त्याने अभयचे सर्व गुन्हे कबूल केले. मोबाईल रेकॉर्डिंग, कागदपत्र, फोटो आणि इतर पुरावे न्यायालयात सादर झाले. न्यायाधीशांनी अभयला कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टाबाहेर पत्रकारांनी शारदाताईंना विचारलं, तुम्ही अभयवर इतका विश्वास ठेवला होता, आता काय वाटतं? शारदाबाई शांतपणे म्हणाल्या, वाईट माणूस वाईट चेहरा घेऊन येत नाही, तो चांगुलपणाचा मुखवटा घालून येतो. म्हणून चेहऱ्यावर नाही तर माणसाच्या कृतीवर विश्वास ठेवा. काही महिन्यांनी अर्चना आणि निशाने महिलांसाठी मुखवट्यामागचं सत्य नावाचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. फसवणूक, घरगुती अत्याचार आणि आर्थिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांना त्या मोफत मदत करू लागल्या. उद्घाटनाच्या दिवशी शारदाताईंनी दोन्ही मुलांना मिठी मारली आणि म्हणाल्या, आज मला वाटतं तुमचे बाबा जिथे असतील तिथून तुमच्यावर अभिमान करत अर्चना आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. आई, तुझ्यासारखी आई प्रत्येक मुलीला मिळव. शारदाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, आईचं प्रेम कधी हरत नाही. सत्य उशिरा का होईना पण जिंकतच.